एक तुकडा काढून ठेवा ना त्यातला. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आहे आपल्या हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण गुढीपाडवा. तर हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना म्हणजे आपल्या सर्वांनाच सुख समृद्धी, सुखाचे समृद्धीचे, काही निरोगी आयुष्याचे आणि भरभराटीचे असे जावावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा दिवस म्हटलं, मी कधी देवपूजा तुमच्याशी शेअर करत नाही माझी. आणि शेअर न करण्याचं कारण एक वेगळंच असतं की आमच्या अण्णा देवपूजा करतात रोज. मग हे असं डीप क्लिनिंग असलं ना देवघराचं आणि म्हणजे महत्त्वाच्या दिवशी वगैरे अशी मी पूजा करत असते. तर म्हटलं चला, आज वर्षाचा नवीन सण आहे, पहिलाच दिवस आहे, तर आपण देवपूजेने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर सकाळी सकाळी आमची गुढी उभा करून झालेली. खरं तर आमच्याकडे नियम आहे की 7च्या आतमध्ये गुढी उभा केली जाते. मग त्यामुळं कुठला मेकअप करायला वेळ भेटत नाही का कधी, कारण नैवेद्याची घाई असती. पाडव्याच्या सणाचा स्वयंपाक पण सकाळीच असतो आणि आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीचं जेवण असतं. तर तेवढी सगळी घाई असते, त्याच्यामुळं आम्हाला नाही मेकअप करायला होत. आमच्याकडं आहे आंघोळ्या करायच्या आणि पटकन गुढी उभी करून घ्यायची. दुसऱ्याची गुढी उभी राहिली ना, आपली नाही राहिली ना, तर कसं तरी वाटतं. आणि घरोघरी गावाला गुढी उभी केली जाते, त्याच्यामुळं मग नाही व्हिडिओ शेअर करता येत. पण मग मी सकाळी तुमच्याबरोबर थोडंसं शेअर केलं. कारण गडबडीमध्ये आम्हाला चौधरी साहेब 2 दिवस झालं घरीच होते, कारण कडबा आणायचा होता, विकत घेतलेला आम्ही. मग त्याच्यामुळं आज चौधरी साहेबांना कामाला जायचं होतं. मग आम्हाला सकाळचं सगळं उरकायचं होतं. म्हणजे मला डबा बनवून घ्यायचा होता, आम्हाला गुढी पण उभा करायची होती. अशी सगळी काही घाई असल्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ गुढीचा शेअर केला नाही. पूजा वगैरे गुढीची छान झाली. नंतर चौधरी साहेबांना थोडासा नाश्ता बनवून दिला, कारण आम्हाला तर म्हणजे अण्णांना आणि मला देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तर जेवायचं नाही आहे. मग राहिलं कोण चौधरी साहेब, तर त्यांच्यापुरतंच मला आज नाश्ता आणि डबा बनवायचा होता. म्हणून मग मी पटकन गुढी उभी करून घेतली. आणि आजचं गुढीचं टायमिंग 7च्या नंतरचं होतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ पण मिळाला सकाळी. तर काही मेकअप वगैरे तर काय केलं नाही, फक्त ही जरा बरी साडी होती घरातली, ती साडी नेसून घेतली आणि वेणीफणी केली. पण हे चौधरी साहेब गेल्यावर केलं बरं का, त्याच्या आधी नाही केलेले. तर सकाळी सकाळी गुढी उभी करून घेतली. चौधरी साहेबांचा नाश्ता डब्बा झाला की मग बिनगोर झाल्यासारखं वाटतं. तर आता लागायचं होतं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, पण मी म्हटलं आधी देव उजळून काढावे. तर आज छान असे देव उजळून घेतलेले. तुम्ही म्हणाले एवढा मोठा टोप कशाला घेतलेला आहे, तर ते देवासाठीच घेतलेला होता, कारण आज मला देव उजळून काढायचे होते. पण माझ्याकडं पितांबरी नव्हती आणि मी पितांबरीनेच देव घासते बरं का. तर तुम्ही कशाने घासतात देव, मला ते नक्की सांगा. म्हणजे देवांच्या मूर्ती असतील ना, तर ते मी पितांबरीनेच घासत असते. तर आज माझ्याकडं पितांबरी नव्हती, म्हणून मग मी लिंबू घेतलं आणि लिंबू चोळून देव घासलेलेत, जसे निघले तसे घासलेलेत. तर असो, मग जरा जास्त पाणी वगैरे लागणार होतं मला, म्हणून मी हा मोठा टोप घेतला देवपूजेसाठी. तर छान अशी देवपूजा म्हटलं करून घ्यावी. आणि आज देवाला पण घाटी, म्हणजे गाठी, कुणी गाठी हार म्हणतं, कुणी साखरेचा हार म्हणतं, कुणी काय, पण आमच्याकडं घाटे हार म्हणतात किंवा हारघाट्या म्हणतात. तर सकाळी गुढीला एक हारघाटी घातली होती आणि पाव किलोच आणलेले बघा, जास्त नव्हत्या आणल्या. कारण त्याचं असं आहे की घरात वर्षभर पडून राहतात ह्या. माझी मुलं काय खाणारी नाही, म्हणजे मोठी झालेली मुलं आहेत. आणि लहान मुलं असतील तर घरात गळ्यात अडकवून वगैरे खातात. तर ते आम्ही पण खायचं बरं का लहानपणी, पण आता तसं खात नाही. आणि आता कुणाला आवडत पण नाही एवढं गोड खायला. तसं जावांची मुलं वगैरे आली ना, तर मी त्यांना देत असती. पण मग आजच सगळ्यांच्याच घरी गाठी आहार असतात, त्याच्यामुळं आज लगेचच्या लगेच कुणी येत पण नाही. तर लहानपणीचे ते दिवसच वेगळे असायचे बरं का. मला आता जसं जसं मी हे सगळं करत जाईल ना, तसं तसं मला ते सगळं आठवतं.
नवीन कपडे घालायची गुढीपाडव्याच्या दिवशी, गळ्यामध्ये गाठेहार घालायच्या आणि खात 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 फिरायचं. तर छान वाटायचं ते. तर असो, ते दिवस राहत नाहीत, दिवस बदलतात, तसं आपल्याला पण बदलावं लागतं. तर छान अशी देव उजळून झालेले आहेत माझे मस्तपैकी. आणि देवांचे फोटो बघा, मी कधी पाणी टाकून म्हणजे पाणी लावून कधी पुसत नाही. तर हा कपडाच आहे ना, थोडासाच ओला करत असते, थोडासा अगदी नावाला ओला करायचा, आणि त्याच्यानेच मी फोटो जे आहेत ते पुसून घेत असते. आणि कामधेनूची मूर्ती आहे माझ्याकडे, तर ती पण आहे ना चिनी मातीची आहे. पण तिला काय फरक पडत नाही, मी नेहमी धुत असते तिला, काय फरक पडत नाही. फक्त धुतलं की पटकन तिला कोरडी करून ठेवत असते. तर देव सगळे लिंबूनी आज चोळून घेतले होते, म्हणून मग ते कोरडे करून मी ठेवले जागेवर. कारण परत ते तसंच थोडंसं जरी पाणी राहिलं ना, पितांबरीने देव उजळलेले असतील ना आपण, तर त्याच्यावर परत डाग उमटत नाहीत. आणि लिंबूनी हे केलेलं असेल ना, जर चोळून काढलेले असतील ना देव उजळून, आणि ते तसेच ठेवले ना देवाऱ्यावर, तर परत त्याच्यावर डाग पडतात, ते हिरवे दिसतात सगळ्या मूर्त्या. म्हणून मग मी ते पुसून घेतले. आणि आमच्याकडे काही जास्त मूर्ती नाही आहेत. ही मी विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती आहे माझ्याकडे. तर ती मी मुंबईमध्ये घेतलेली होती, ती नंतर मी गावी आणली. गणपतीची एक मूर्ती होती माझ्या देवघरामध्ये, आणि एक ह्याची काय म्हणतात ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. नाहीतर आमच्याकडे फक्त माझ्या देवाऱ्यावर टाक्याचेच देव आहेत, जे की आपल्या गावाला सगळ्यांकडेच असतात. तर प्रत्येकाच्याच घरी म्हणजे टाक्याचे देव असतात. पण मूर्ती काही नाही आहेत. आता मूर्ती कुठं देवाला वगैरे गेल्यावर घेऊन येतं माणूस, पण मी नाही मूर्ती वगैरे घेत बसत कधी. माझी एक इच्छा आहे की दत्तगुरुरायांची मूर्ती आणायची. मी गाणगापूरला नेहमी जाते तेव्हा मला सारखं मनात येतं की गुरुरायांची एक मूर्ती घरात असावी. पण मी का आणत नाही ती मूर्ती, कारण तिचा घरात आल्यावर अभिषेक करायला लागतो, ती पादुका वगैरे आल्यावर त्याची पूजा करायला लागते. आणि मग एकटीच घरात असल्यामुळे त्यांचा अभिषेक करणं, किंवा त्यांना तुळशीपत्र वाहणं, किंवा त्यांची रोजची रोज पूजा होणं ते शक्य नसते. मग अण्णा करतात, कधी कधी राहूनही जातं आपलं. मग त्यामुळे मी आणत नाही. तर मला एक सजेशन सुचवा ताईंनो, की दत्तगुरुरायांची मूर्ती जर आणली आणि कधी एखाद्या वेळेला 2 दिवस 3 दिवस असं जर नाही पूजा त्यांची करणं झालं, तर चालतं का? तर जर तसं चालत असेल तर मी नक्कीच गाणगापूरला गेली ना की सद्गुरुरायांची मूर्ती घेऊन येणार आहे, असं माझं चाललेलं आहे. आणि हो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई तुमच्याकडे परडी आहे का, कोणाच्या हातावर ताट आहे? तर माझ्या सासूबाईंच्या हातावर ताट होतं हे. आणि ते काय अजून आम्ही त्याचं काय म्हणतात ते काढलेलं नाही त्याचं, म्हणजे ते काय करायला लागतं त्याचं, उजळायला लागतं वाटतं ते पण सासूबाई वारल्यावर, आणि माझ्या हातावर द्यायला लागतं. तर मला बघा यांची सेवा करणं होईल का नाही परडीची. श्रद्धा आहे, भक्ती आहे, ते सगळं वेगळं आपल्या ठिकाणी, आणि त्याची मुळात तिची सेवा करणं ते वेगळं असते. तर त्याच्यामुळं मी घाबरती थोडी हे ताट हातावर घ्यायला. तर असो, छान अशी देवपूजा झालेली आहे माझी. देवांना गाठीहार पण घालून घेतलेला आहे, आरती पण करून घेतली. आता महाराजांची मूर्ती, तिची अष्टगंध आणि फुलं आणि तांदूळ वाहून त्यांची पूजा फक्त औक्षण करत असते मी. म्हणजे रोजची रोज नाही बरं का करत महाराजांचं, पण फक्त ज्या वेळेला असं महत्त्वाचे दिवस असतील, जेव्हा मला देवपूजा करायची असेल, तेव्हा मग मी महाराजांचं पण औक्षण करून घेत असते. तर आज तर खूप महत्त्वाचा दिवस आणि आपल्या वर्षाची नवीन सुरुवात, मग महाराजांना विसरून कसं चालेल, आणि गाठीहार तर महाराजांना दिलाच पाहिजे, म्हणून मग महाराजांचं पण औक्षण करून घेतलेले आणि त्यांचं पूजा पण करून घेतलेली आहे. तर मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं सकाळपासून बोलणंच नव्हतं झालेलं. सकाळी गुढी उभा केली, नंतर नाश्ता बनवला, थोडंसं चौधरी साहेबांसाठी डब्याला बनवलं. चौधरी साहेब कामाला गेले, आणि आता छान अशी देवपूजा करून घेतलेली. एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर इकडं सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. काय झालं, कॅमेरा ब्लर दिसतोय का? सुंदर अशी देवपूजा झालेली आहे, महाराजांना गाठीहार घातलेला आहे, आणि आता लागायचे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. कारण सकाळ सकाळी डबा द्यायचा होता, मग पुरणपोळी होणार नव्हती आपली, म्हणून म्हटलं जरा चौधरी साहेबांना जाऊन द्यावं, नंतर करावं. कारण त्यांना खायला तर मिळणार नाही, आणि त्यांना तशी पण आवडत पण नाही पुरणपोळी जास्त. पण काही असते, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी वगैरे करायलाच लागतं ना आपल्याला. तर चला, आता पुरणपोळी करते, गुढीला नैवेद्य दाखवून घेते, आणि निवांत सगळं करून घेते. मग बघूया आता काय कधी भेटणं होईल मला माहीत नाही, कारण मोबाईलच्या चार्जिंगवर असते माझं. तर चला, भेटू नंतर आपण.
तर इकडे दिवसभर काय मला कोणता टेक घेणं झालं नाही. थोडा वेळ मोबाईल बघितला, काही जुन्या कमेंट्स पडलेले असतील त्यांना रिप्लाय दिले दुपारी. परत चार्जिंग पण संपून गेलेली फोनची. आणि नंतर मग संध्याकाळी 6 वाजता लाईट आली ना, मग थोडासा चार्जिंग करून घेतला फोन. आणि दुपारी म्हणजे 5-5:30च्या दरम्यान एक जाऊबाई आली होती शिदोरी सोडायला सांगायला. तर तिकडं पण जायचं होतं. मी म्हटलं तिकडून शिदोरी सोडायला जर आधी गेली तर गुढी उतरवायला उशीर होईल, कारण दिवस मावळ्याच्या आधी गुढी उतरायची असते. आणि मग म्हटलं अंधार बिंधार पडला तर आपल्याला उशीर होऊन जाईल. आणि आभाळ वगैरे आलं होतं, हवा सुटली होती भरपूर. मग म्हटलं गुढी उतरवून जाणंच आपलं गरजेचं आहे, म्हणून मग मी इकडे गुढी उतरवायला घेतली. तर चौधरी साहेबांनी सकाळी उभी केली होती. आमच्याकडं पुरुषच घरातली गुढी उभी करतात बरं का, स्त्रिया गुढी उभी करत नाहीत. पण उतरवायला चालते स्त्रियांनी गुढी उतरवली तरी. आणि आज बरेच जण काही म्हणजे कलशपूजन वगैरे करतात. तर आमच्याकडं तसं काही करत नाहीत. हे बघा, करेल तेवढं कमी असते आणि करेल तेवढं चांगलं असते. पण ती कलशपूजनाची श्रीपूजन कलशपूजन ते सगळं माहिती नाही. आणि माहिती असेल तरच ते केलेलं बरं असतं. मग आमच्याकडं साधी सोपी फक्त एक असतं काय, लक्ष्मी, घरातली लक्ष्मी म्हणजे जी झाडू असतो आपला त्याची पूजा केली जाते. आणि लोक आज काय 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 खरेदी पण करतात. मला पण जायचं होतं, माझं पण आज इच्छा होती काहीतरी थोडंसं का होईना आज नवीन काहीतरी घ्यावं, छोटंसं तरी खरेदी करावी. पण काय झालं माहिती आहे का, मला घरातलं जेवण बनवायला वगैरे वेळ झाला थोडासा. आणि परत मग आभाळ ही दिसते, हल्ली आभाळ येते, वारं सुटते. मला असं वाटलं आता एस टीने जायची कधी आणि यायची कधी. मी चौधरी साहेब असतील तर गाडीवर बसून जायला भारी वाटतं. आणि म्हणजे कुठं थांबावं लागत नाही, गाडीवर जायचं, आपलं जे काम करायचं ते करायचं आणि लगेच रिटर्न यायचं. तर मग मी जरा आळसच केला, म्हटलं जाऊ दे, नाही जात आता. आलं अक्षय तृतीयाला काहीतरी घेईल मी. म्हणजे मला हौस वाटली, मला असं वाटलं की सगळे करतात मग काहीतरी त्याच्या मागं पण काहीतरी कारणं असतील ना, म्हणून आपण पण शुभमुहूर्तावर काहीतरी खरेदी करावं असं माझा विचार चालला होता. पण नाही जमलं ते. असो, मी गुढी उतरवून घेतलेली इकडं. आणि आमचं काय झालं माहिती आहे का, गुढीची साडी हवेने आहे ना खाली निसटून आली होती आणि तांब्यावर राहिला होता. तर मला हसूच आलं होतं बघून. मला सकाळी गुढी उभा करताना वाटलं होतं तेव्हा शॉर्ट व्हिडिओ थोडा शेअर केला असं तर बरं झालं असतं, पण असं चालायचंच चला. तर संध्याकाळ झाली म्हणून इकडं गुढी उतरवून घेतलेली. आणि अण्णांची मी वाट बघत होती, अण्णा कधी येतील आणि गुढी कधी उतरवतील. पण अण्णा काही यायचं दिसेना, अण्णांचं कुठं जाऊन बसले होते काय माहिती. म्हणून मग मीच गुढी उतरवून घेतली इकडे. आणि खूप हवा सुटली होती बरं का, खूप छान वाटतंय. पण असं बिनमोसमी पाऊस आणि वादळ असलं येणं म्हणजे नुकसानच आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं. आता ज्वारीची सुगी चालू आहे, गव्हाची सुगी चालू आहे, मग ते पिकं घरात घालायची. तर हे बघा ना आता कसं वाऱ्यानी आणि वारं कावदान म्हणतात आमच्याकडं, वारं कावदान पाऊस, ह्या अवकाळी पाऊस ह्याच्यानी नुकसान होतंय शेतकऱ्यांचं. पण आता बऱ्यापैकी बरीच कामं उरकलेली शेतकऱ्यांची, पण माझी अजून राहिलीत थोडीफार. म्हणजे मी मुंबईला गेली त्याच्यामुळं माझं थोडं कामांचा घोळ झाला आहे. तर असं काय अडचण नाही. आता उद्यापासून शेतातच हटायचे. तसं तर आता 15-15 दिवसाला घरात पोळ्या बनणार आहेत. आणि 15-15 दिवसांना, कारण आजपासून आहे ना, आजपासून नाही म्हणजे महाशिवरात्रीपासून आमच्या तालुक्यातल्या सगळ्या जत्रांना सुरुवात होते. तर पूर्ण चैत्र अक्षय तृतीयेपर्यंत आमच्याकडे सगळ्या जत्रात चालू असतात. तर असो, घेतलेली गुढी उतरवून इकडे. आणि माझं चाललं होतं की जाऊन यावं जाऊबाईच्या म्हणजे काय असतं, हां मी सांगायचं विसरले तुम्हाला, गुढीपाडव्याला आहे ना पहिल्यांदा लग्न झालेल्या मुलींची हारघाटी येत असते, म्हणून मग जायला लागतं शिदोरी. म्हणजे मला काय सांगायचं आहे की लग्न झाल्यावर आहे ना वर्षभरात जेवढे काही सण येतील ना तेवढ्या प्रत्येक सणाला मान आणि मुराळी माहेरातून पण जातो आणि सासर घरून पण येतो. तर तीच आज शिदोरी आलेली आणि त्याला घाटी चोळी म्हणतात. तर झालं पटकन काम. बायका आधीच येऊन गेल्या होत्या, आधी म्हणजे आताच निघतच होत्या बायका. आणि मी पोहोचली, तर घेतली शिदोरी आणि चालली. आणि आभाळ बघा बसला आले मागं. बॅक कॅमेऱ्याने दाखवते, बॅक कॅमेरा. काल रात्री पण पाऊस झाला, आज पण येतोय का काय माहिती. कसं लाडात आले त्याला बघायचे काय आणले हातात. त्याला द्यायची असते तरी आज. होय, इकडं देऊ तुला खायचे.
गोड खाणार तू? गोड गोड खायचंय तुला? सोड दे की, थांब की. असं बांधायला लागतं कुठं जायचं म्हणलं की पहिलं, नाहीतर साहेब आमचे जाऊन देत नाहीत कुठं आम्हाला. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लय हवा सुटली, पाऊस यायची लक्षणं दिसत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वास घेऊन बघते काय आणले. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.